पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते। नोटीसला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ। संग्राम जगतापांना दिलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पहिल्या नगरात एक बोकड हैदराबादहून, दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं। संग्राम जगतापांचा जलील आणि ओवैसींवर पलटवार। जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासून वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका। संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी, जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायची। सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर। आपण कुठलेही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही। अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी। राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर। ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये। राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर। भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवानच्या पक्षाला 29 जागा।